बीड शहरातील अंकुशनगर परिसरात प्लंबिंग काम करणाऱ्या एका मजुरावर दिवसाढवळ्या गोळीबार करून व धारदार शस्त्राने तोंडावर वार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती। याच प्रकरणातील आरोपीला आता गजाआड करण्यात आला आहे। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांनी कळंब केज रोडवर केज जवळ त्याला बेड्या ठोकल्या आहेत। विशाल सूर्यवंशी असे पकडलेल्या आरोपीचं नाव आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी अंकुशनगरमध्ये हर्षद तुळशीराम शिंदे या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडत व नंतर धारदार शस्त्राने वार करून जागीच ठार करण्यात आले होते। या घटनेचा सीसीटीव्ही व मोबाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते। पुढे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी पूजा पवार यांनी ही हत्या झाल्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगरच्या टीम आरोपीच्या शोधासाठी रवाना केले होत्या। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। तब्बल 5 दिवसांच्या शोधानंतर दिनांक 10 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजता कळंब केज रोडवरून केज जवळ आरोपी विशाल सूर्यवंशीला अटक करण्यात गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे। आमच्या कुटुंबाची बदनामी करत असल्याच्या कारणावरून मी हर्षद शिंदे यांची हत्या केली असल्याचे आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय। दरम्यान हत्येचे हेच कारण होते की अन्य काही हे मात्र आता तपासातून स्पष्ट होणार आहे। बीडमध्ये हत्या केल्यानंतर आरोपीला कुठे जावे आणि काय करावे याचे भान राहिले नव्हते। त्यानुसार तो मोटरसायकलवर पाटोद्यावरून मांजरसुंबा केज तर पुन्हा केजवरून मांजरसुंबा आणि मांजरसुंब्यावरून तुळजापूरकडे गेला होता। काल तो तुळजापूरकडून कळंब मार्गे केजमध्ये येत होता। सायंकाळी 7:30 वाजता केज जवळ त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। यावेळी गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे।